मित्रांनो, सगळे हॉटेलवाले कंदुरी मटन बोकडाचा बेत आहे, 4 कापले 8 कापले 10 कापले कंदुरी मटन रस्सा फस्सा सगळं चालू आहे. पण आजपर्यंत तुम्हाला असं डिटेलिंग कुणी दाखविलं नाही की बनवितेत कसं. तर बघा, आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथे शाही थाट नावाच्या हॉटेलला. आणि या हॉटेलचं काय महत्वाचं आहे माहिती आहे का? यांना म्हणले मला जेवाय बोलविल, तर जेवाय बोलविल्याच्या नंतर बकरं कापलं. बकरं कापल्याच्या नंतर वस्तादला संडास लागली आणि वस्ताद ऍडमिट झाला घाटी रुग्णालयामध्ये. मग आता हे वाटोळं होईल. मी उपाशी तर जाणार नाही. हॉटेलच्या मालक आहेत राठोड साहेब, मला काही घेणं देणं नाही. म्हणलं मला जेवाय बोलवी लाव, तर मला जेवायला पाहिजे. तर त्यावेळेस बघा हॉटेल मालक, मला जेवढं लागतंय तेवढं मी घेतलेलं आहे. अर्धा बघून्यात तिकडं बकऱ्याचं मटण कापलेलं जशाला तसं आहे. मला जेवढं लागतंय तेवढं घेतलंय. वस्ताद सलाईन लावून आल्यावर त्याची त्याला घ्या. हा, तर मित्रांनो, आज शाही थाटला आलो आणि वस्तादला संडास लागली. त्याच्यात माझा काय दोष आहे? मी उपाशी जाईल का? नाही. स्वतः बनविणार, स्वतः खाणार आणि तुम्हाला बी दाखविणार की कंदुरी मटण ऍक्च्युअल बनवितेत कसं. 100 हॉटेलचा अनुभव आहे, आज मी तुम्हाला दाखवितो. आणि चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करा की. ह्या का इथं बटन आहे, खटकून दाबायचं, फॉलो करायचं, सबस्क्राईब करायचं. करा. मालक, मसाल्याचं बघून या, तोवर मी ह्याला शिजवितो, तुम्ही काळजी करू नका. मालकाचा निस्ता माझ्यावर डोळा आहे, काय करतोय काय करते. अहो, मटनच शिजलं नाही तर कसं. तर मित्रांनो, हे मटन काय शिजायचं नाव घेणार बघा. काय अरवा अलीकडे या. पकाव पकाव जल्दी पकाव, पकाव पकाव जल्दी पकाव, पकाव पकाव जल्दी पकाव. आता मजा येईल बघा मटण शिजवायला. बकऱ्याचं मटण सुद्धा नाचत असल. मटण खातो का? हा, वाजवा. अरे पकाव पकाव जल्दी पकाव, जल्दी पकाव, पकाव पकाव. ए मुंगसावनी तोंडाच्या इकडे जाळ घाल खाली. अरे वाजवा, बकरं उठून बसल. वाजव. हा, जोर लावून बकरं उठायचं. देऊ का दणका? वाजवा, बकरं उठल. आर जाळ घाल रे खाली, नाही तर तुला घाली चुली खाली. ए बाबा वाजव. मित्रांनो, म्हातारं कोदरून गेलं. आता ते खात नाही मटण, वासानं झालं बेजार. आणि आता ह्याला शिजूस तर काय करू? ह्याला झाकल्याशिवाय लवकर शिजना काय. तोपर्यंत काय अद्रक लसण कोथिंबीर बाकीचं मटेरियल रेडी करतो. हा, कसा आहे दानका? मित्रांनो, मटण तर शिजलं असेल असं मला वाटायलंय. जास्त कुणाची वाट न बघता काय वास आहे. मित्रांनो, लोक परफ्यूम वापरतात, अत्तर वापरतात, अगरबत्त्या वापरतात, ऊद वापरतात, काय बी वापरतात. पण मला सगळ्यात आवडता वास कोणता माहिती आहे का? मटण शिजल्यावर जी वास येते का, तोंडाला आवरच बसत ना बघा. आता पटकून उकड काढून घेतो. अहो, फर्स्ट क्लास झटका आणतो. कशाचा? कंदुरी मटणाचा. तुम्ही बघत राहा. आता उकड काढून घेऊ अगोदर आपण. मित्रांनो, ही आहे अवजार. कशाचं? ह्या उकळत्या भगुन्यातून पीस पीस वेगळे आणि रस्सा रस्सा बाजूला करायचे. ते आपण करून घेऊया. कसा आहे माल? धूर तर एवढा लागायला, पण काय करावं, जीभ आहे ना. जिभीची बी काळजी घ्यावी लागते. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो. आता भरपूर जण मला निगेटिव्ह कमेंट करतेत, शिव्या देतेत.
तुला बकरा होईल, पुढल्या जन्मात फलानं होईन, बिस्तानं होईन. मला काय म्हणायचंय, मी संपूर्ण नॉन व्हेज नाही हो, व्हेजवाला बी आहे. आता बघा ना, कोथिंबीर, कांदा, लसूण, अद्रक, कढीपत्ता, टमाटे हे सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात. उगत तोंडी लावाय थोडंसं मटण खात असतो मी हा. तसं मला काय म्हणायचंय, तुम्ही बी लोक या अर्धा किलो मटण घ्या जा, उगा तोंडी लावा कोथिंबीर, टमाटे, कांदे घ्या जा हा. अहो माझा एकच उद्देश असतंय, चांगलं जेवण खवय्यापर्यंत पोहोचवणे हा माझा धर्म आहे हा. लोक म्हणतात ॲडव्हर्टाईज करताय, फलानं करताय. मला काय म्हणायचंय, फेअर अँड लवलीची ॲडव्हर्टाईज सालानं चालू आहे ना, किती बाया गोऱ्या झाल्यात. तसं तर आमचं नाही, खायचं, पोट भरायचं, घरी जायचं. नंबर 1 क्वालिटी. ना कोणते प्रिझर्वेटिव्ह वापरलेत, ना कोणतं टेस्टिंग पावडर वापरलंय. तुमच्या समोरच आज कंदुरी मटण करून दाखवितो. त्याच्यासाठी मटण नॉनव्हेज खायचं असेल तर जिथं ढवारा कंदुरी मटण आहे तिथंच, म्हणजे कुठं, छत्रपती संभाजीनगर येते शाही थाट हा. थाटात यायचं. आधी हे काढतो, नाही तर अर्धा खाली बकऱ्याचा गाळ व्हायचा. बकऱ्याचा गाळ झाला की माझ्या जिंदगीचा जाळ व्हायचा. तर मित्रांनो इकडे बघा, सगळं मटण काढलेलं आहे. आता ह्याच्यात उरलाय फक्त रस्सा. काय उरलाय? सपक रस्सा. मित्रांनो इलेक्शन चालू आहेत, 1 क्वार्टर आणि वाटीभर रश्श्यासाठी आपला इमान विकू नका. नाहीतर कसं व्हायचं माहितीये का, 1 वाटी रस्सा 5 वर्ष बोंबलत बसा हा. त्याच्यासाठी काम करणाऱ्याच माणसाला, जे अर्ध्या रात्री हाकेला आव देईल त्यालाच मतदान द्यायचं, कोण्या का पक्षाचा असना. मित्रांनो मी बी इलेक्शनला थांबावं म्हणालोय, पण मी पक्ष घेणार तर 2च, एक तर कोंबडी नाही तर बकरा. आपलं पक्ष चिन्हच आहे. आणि जेव्हा बी मी इलेक्शनला थांबल, बकरं भेटलं की नुसते बकरे वाटणार आहे, आणि कोंबडं घेतलं की नुसते कुक्कुट पालन रिकामे करणार आहे, लोकायला वाटू वाटू हा. एक नंबर झाले बघा हा. ह्याला आधी फोडणी घेऊन देतो, ढेंगाना हा. मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे का, बकऱ्यानं आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. कुणासाठी? माझ्यासाठी, माझ्या पोटासाठी. तर त्या जर बलिदानाचं जर मी चीज केलं नाही आणि त्या बकऱ्याला जर व्यवस्थित फोडणी दिली नाही तर काय अर्थ आहे, त्याचं बलिदान वाया जाईल ना. बघा, सूर्यफुलाचं एकदम रिफाईन तेल. कशासाठी? चुकीचं जेवण कुणाच्याही ताटातून पोटात जाऊ नये. ओरिजिनल तेलात खायचं असेल तर हॉटेल शाही थाट, छत्रपती संभाजीनगर, बीड बायपास. जरा अण्णा आपल्याला आज सहकारी म्हणून लाभलेले आहेत, त्याबद्दल अण्णाचं आणि जीव दिलेल्या बकऱ्याचं खूप खूप आभार. मित्रांनो धुरानं डोळे आणि डोकं झिंजाडून निघालेला आहे, पण जेव्हा मी मटणाचा घास खाईल तेव्हा माझा झिंजाडा निघणार आहे, मला माहिती आहे हा. आता तेल तापलं की तसं का इकडं मसाले रेडी आहेत. तर मित्रांनो आज आपण बघा, कंदुरी मटण जर बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे काय, हिरवी मिरची. आणि इकडे बघा मसाले, हे सगळे सिक्रेट मसाले आहेत, ते बी कोथिंबीरच्या चादरी खाली लपविलेले आहेत आम्ही. हो का हा, कळालं का. सगळ्यात पहिल्यांदा अण्णा काय जाईल, हिरवी मिरची. हिरवी मिरची किती टाकू बघा, टाका 2 चमचे मोठाले. नेट सांगा, नाही तर शेजारच्या दवाखान्यात भरतेल. मित्रांनो तुम्हाला खोटं बोल ना, त्या बकऱ्यानं स्वतःचं बलिदान दिलंय म्हणून एवढी मेहनत घेणार, नाही तर एवढ्या धुरात मी माझ्या आयटम साठी सुद्धा बसलो नव्हतो कधी. एक गावातली आयटम पटली होती, तिच्या घरी चूल होती म्हणून तिला मी सोडून दिलं होतं का. पण काय करावं आता, जिबीचे चोचले टोचले, काय करणार आता, पर्याय नाही. किती टाकू अण्णा अद्रक लसण? तर मित्रांनो अद्रक लसण जसं लग्न झालेल्या बायकोला कुंकू आणि टिकलीची गरज असती, तसं ह्या भगुन्याला सुद्धा अद्रक लसणाची गरज असती, त्याच्याशिवाय शोभाच नाही. हा, 1 हे 2 हे 3
सुंदर प्रकारे ह्याला एकदा फ्राय करून घेऊ आपण मित्रांनो. तोंडाला, नाकाला आणि डोळ्याला एकदाच पाणी सुटलंय माझ्या तर. आणि इथं बघा तुम्ही, केरळची हिरवळ म्हणजे ग्रीन बेल्ट जर बघायचं असेल तर इथं बघा ठेसाच्या स्वरूपात तुम्हाला बघुन्यात दिसत असेल. हे कॅमेरा घुसवरट बघुन्यात. हा जमलं का. पण एक लक्षात ठेवा, डोळ्याला, तोंडाला, नाकाला पाणी सध्या आलेलं परवडतंय. पण हे जर डायरेक्ट ताटात घेतलं का, कुठं कुठं पाणी निघल ते कळणार नाही तुम्हाला. हा त्याच्यासाठी ह्याच्यात सूप जावा लागतंय, मटण जावा लागतंय, शेरवा, मसाले, पाणी लय कुठं नाही. काय सांगू आता तुम्हाला. लग्नासारखंच हो, नुसतं शुभमंगल सावधान म्हणून जमत नाही. रोज बायकोच्या शिव्या खाव्या लागत्यात. झाडून भांडे, सासू सासरे, मेहवणी, मेहवना, मेहवणीचे लेकर. अरे 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 अरे, कोणत्या मूर्खानं लग्नाचा शोध लावला होता की. पहिलंच बरं होतं अश्मयुगासारखं. शिकार करणे, कोण्या बी बाई सोबत राहणे, गुफेत राहणे, चलत राहणे.